अशा वेळी ना मला तुमचा इतका इतका भयंकर राग यायचा माहितीये, माझी चिडचिड व्हायची तुमच्यावर खूप जास्त. मलाही कळायचं ते. तुम्ही रागवलात ना की खूप गोड दिसायचं. म्हणजे तुमचे डोळे काहीतरी वेगळं सांगत असायचे, तुमचे गाल असे फुगलेले असायचे आणि डोळे वाट बघत असायचे. सुरुवातीला मला असं वाटायचं की अशा एकदम विचित्र का वागायला लागले असतील स्वानंदी मॅडम. नंतर मलाही जाणवलं, मग मी तुमच्यासारखा विचार करायला लागलो आणि मी तुमच्या प्रेमात पडलो. एक मिनिट, तुम्ही चिडलात का माझ्यावर? चला, म्हणजे फिट्टम फाईट झाली. पण तुम्ही रागवलात ना स्वानंदी मॅडम की खरंच खूप गोड दिसता हो. बघा तरी एकदा स्वतःकडे. आणि म्हणून ना कदाचित मी तुमची जास्त मजा घेत होता. पण या तुमच्या चिडण्यात मला एक गोष्ट जाणवली की यापुढे मी तुम्हाला जेलस करण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही. थँक्यू. किमयासारखी कोणी माझ्या आयुष्यात यापुढे कधीच येणार नाही. किमया जेव्हा आजूबाजूला असायची तेव्हा तुमचा जो तिळपापड व्हायचा ना, मी अजूनही विसरू शकत नाही. आणि त्याच्यात ती पार्टी. एक मिनिट, काय झालं होतं त्या पार्टीत? नको मला. काय हवंय तुम्हाला? राजवाडे हवेत, एक ग्लास समोर राजवाडे. काही नाही. नाही खरं सांगा मला. फार काही नाही हो, काही नाही. नाही, तुम्ही म्हणाला होतात की मी काही केलं नव्हतं, पण मला असं वाटतंय काहीतरी केलं होतं मी. जाऊ दे ना स्वानंदी मॅडम, झाली आता ती पार्टी. प्लीज सांगा ना काय झालं होतं. काही नाही हो, फारसं काही नाही. पण किमया आली ते एका दृष्टीने बरंच झालं. त्या किमयामुळे तुम्ही खूप बोललात. काय म्हणत होतात? एक ग्लास राजवाडे म्हणजे काय? बापरे, म्हणजे काय करणार होतात एक ग्लास? बापरे, म्हणजे पण स्वानंदी मॅडम, तुम्हाला सांगू, त्या क्षणी तुम्ही हे म्हणल्यानंतर मला असं वाटलं तुम्हाला घट्ट मिठी मारावी. इतकं गोड बोलत होतात ना तुम्ही, असं कडकडून तुम्हाला मिठीत घ्यावं असं वाटलं. पण म्हणलं आत्ता नाही. आत्ता तुम्ही शुद्धीत असल्यानंतर, आणि ते सुद्धा तुमची परवानगी घेऊन. गप्पा बसा. पण एक नक्की सांगेन की त्या रात्री तुम्ही माझे डोळे उघडले. माझ्या एक लक्षात आलं की तुमचं चिडणं हे फक्त चिडणं नाहीये, तर तुम्हाला आतमधनं खूप त्रास होतोय. आणि माझ्या मैत्रिणीला झालेला त्रास मी कसा बघू शकेन स्वानंदी मॅडम. त्यानंतर मी किमयाशी बोललो. ती सुद्धा बिचारी हे समजून घेऊन निघून गेली. खरं तर मी तेव्हाच काहीतरी करणार होतो, पण आपल्या घरामध्ये इतक्या विचित्र गोष्टी एका पाठोपाठ एक घडत होत्या की. खरंय हो, चिंगीचं केवढं काय काय झालं. तर चिंगी, अंशुमन, त्यानंतर अंशुमनचं एक वेगळंच लग्न, आणि त्यातून सावरत नाही तोपर्यंत अंशुमन आणि सुष्मिता. आणि वाईट असं वाटतंय की नेमकं त्याच काळात मला तुम्हाला सोडून लांब जायला लागलं. प्लीज वाईट नका ना वाटून घेऊ, काम होतं तुमचे, चुके. अहो, पण या काळात मी तुमच्या बरोबर नव्हतो, ही बोच आता मला आयुष्यभर चढत राहणार. खरंच वाईट वाटून घेऊ नका, इट्स ओके. पण तुम्ही या काळामध्ये जी स्ट्रेंथ दाखवलीत ना स्वानंदी मॅडम, त्याचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. आधिरासाठी स्टँड घेतलात. तुमच्या बहिणीचा इतका मोठा धक्का पचवलात तुम्ही. खरोखर तुमचा मला प्रचंड अभिमान वाटतो स्वानंदी मॅडम. आणि यानंतर मला तुम्ही जास्तीत जास्त आवडायला. बोलायला हो. माझं एक काम करणार का पिल्लू? पिल्लू काय माहितीये का, की आजी आहेत ना, आजी, त्यांना जाऊन हा लाईम ज्यूस देशील का? त्याच्यात प्रोटीन आहे ना म्हणून. ओके, पण
मी कसं देऊ? ते मला हेट करतात ना, माझ्याकडून नाही घेणार. तुम्हीच द्या जाऊन. अगं नाही, तू त्यांना असं सांग ना की मी स्वानंदीची बहीण आहे ना, मग काय झालं मी आणलं तर. आणि स्वानंदीला त्या खूप प्रेम करतात. स्वानंदीचं नाव घेतलं ना की सगळं संपलं, अच्छा. सगळं माफ आहे. त्यामुळे तू त्यांना तसं सांग की मी स्वानंदीची बहीण आहे ना, मग माझ्याकडनं नाही का तुम्ही घेणार. हा, पण काही केलं ना तरी हा ज्यूस त्यांनी प्यायलाच पाहिजे आणि संपवलंच पाहिजे. का म्हणजे कसं आहे, आता त्या एजेड आहेत ना, मग त्यांना जरा हेल्दी वाटायला पाहिजे ना, म्हणून मी त्याच्यात ना विटमिन्स घातलेत, हा प्रोटीन्स घातलेत सगळं, तर त्यांच्या हेल्थसाठी. ओके. करशील तेवढं? शुअर. या प्लीज. मी केलं असतं ग, पण मला खूप काम आहेत अजून. ओके. सो प्लीज. बाय. बाय. थँक्यू. चला बाई, उशीर होतोय. आई, थोडं करायला पाहिजे. हे काय अजून तू अशीच म्हणजे अशीच म्हणजे वटपौर्णिमा आहे ना आज, वडाची पूजा करायची आहे. माझं ना काम राहिलंय. हे काम झालं की करेन नंतर. ते तयार होते मी नंतर. तयार होते नंतर? अरे हे काय उत्तर झालं का? आज वटपौर्णिमा आहे ना, सगळ्या बायका नटून थटून वडाच्या जवळ जातात, वडाची पूजा करतात, नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करतात, कळलं? एरवी तर म्हणत असं ना, माझा रो असा, माझा रो तसा, माझ्या रोसाठी मी काय पण करेन. मग आता एवढं नाही करू शकत का तू तुझ्या नवऱ्यासाठी? आई 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 ब्रीद इन, ब्रीद आउट. तू कर. आई हे बघा, इतकं हायपर होण्यासारखं काही झालेलंच नाहीये. मी पूजा करणार नाही असं म्हणालीच नाहीये ना. झालं ना, तू नंतर म्हणालीस ना, त्यातच सगळं संपलं संपलं संपलं. काय जरा पण उत्साह नाही हा तुला अधीरा. इतर मुलींकडे बघ बघ जरा, किती छान नटतात, नववार साडी नेसतात, नथ घालतात, वडाची पूजा करतात आपल्या नवऱ्यासाठी. तुला तर जराही हौस नाहीये. जाऊ दे, मी काय बोलले ना की तुम्हाला वाटतं आई बोलते हे ना. नका ना बोलू, मग बोलूच नका. इवन बेटर. नाही आई ऐका, हे बघा, माझं आता खरंच इम्पॉर्टंट काम आहे. मी ते पूर्ण करते पटापट. तुम्ही मला ते पूर्ण करू द्या. मी पूजा करणार नाही असं म्हणालीच नाहीये. मी वडाची पूजा करणार आहे आणि मला हाऊस नाही असं पण नाहीये. सो जस्ट चिल. ओके, माझं काम झालं की मी करणारच आहे. अरे कधी जाणार? मुहूर्त टळल्यानंतर जाणार आहेस का अधीरा? हे असंच होतं. मग मुहूर्त टळला ना की तुझ्यासारख्या सगळ्या आळशी बायका येतात झाडाजवळ गर्दी करायला. यू आर सो फनी समटाइम्स. काय आई, मुहूर्त वगैरे असं काही नसतं. ओके, आपण मनापासून पूजा केली ना तरी चालतं. आणि आई, फ्रँकली स्पीकिंग ना, वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा केली तरच ती पूजा चांगली असते असंही काही नाहीये.